नमस्कार. द न्यूज प्लसच्या विदेशवारी सोलापूर या कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आहे अशा एका देशात ज्याचं नाव आहे होय, व्हॅटिकन हा एक मोठा देश आहे. व्हॅटिकन हा जगातील सगळ्यात छोटा देश आहे आणि विशेष म्हणजे तो इटली देशातील रोम शहरात आहे. होय, मी बरोबर बोलतोय. व्हॅटिकन हा देश इटली देशात रोम शहरात आहे. अर्थात त्याचे किस्से खूप रंजकदार आहेत, मनोरंजक आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी या व्हॅटिकनमध्ये मी आहे आणि माझ्या पाठीमागं हे व्हॅटिकन देश आणि त्या देशातील हे पोपचं देश आहे, त्यामुळे याला खूप महत्त्व आहे. आणि पोपचे जो चर्च या ठिकाणी आहे आणि पोप हे स्वतः दस्तूरखुद्द या रोमचे बिशप आहेत आणि संपूर्ण जगातील कॅथलिक चर्च ते प्रमुख आहेत. मग या ठिकाणी असलेलं त्यांचं चर्च किती अवाढव्य आणि भव्य आहे हे आपण पाहणारच आहोत. आणि ते पाहिल्यानंतर आणि पाहता पाहता आपण या देशाविषयी मनोरंजक माहिती देखील घेणार आहोत. चला जाऊया आतमध्ये आणि पाहूयात येथील भव्य आणि दिव्य असं हे चर्च. ख्रिश्चन धर्मियांचं जगातील प्रबळ असं हे केंद्रस्थान आहे. त्याचे सर्वोच्च धर्मगुरू पोप इथंच वास्तव्य करतात. व्हॅटिकन सिटीला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली त्याला 2019 मध्ये तब्बल 90 वर्ष पूर्ण झाली आहेत. या स्वतंत्र पण लहानग्या देशाचं क्षेत्रफळ अवघं 44 हेक्टर म्हणजेच 109 एकर आहे आणि याची लोकसंख्या फक्त 1000 इतकीच आहे. याची अधिकृत भाषा इटालियन आणि लिपी इंग्रजीप्रमाणे रोमन आहे. 1930 मध्ये पोपने इथं आपलं चलन जारी केलंय. 1932 साली शहरात रेल्वे स्थानक निर्माण झालं तर 1929 रोजी व्हॅटिकन इटलीपासून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागलाय. ख्रिस्ती धर्मियांची जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वास्तू या ठिकाणी बांधण्यात आली आहे. व्हॅटिकन हे लोकांना उपयुक्त अशा स्वतंत्र यंत्रणा उभारल्या आहेत. उदाहरणार्थ टेलिफोन केंद्र, पोस्ट ऑफिस, रेल्वे, सार्वजनिक बागा, बँक व्यवस्था, औषध विक्री याच्याबरोबरच पोपच्या सुरक्षिततेसाठी खास दल उभारले आहे. अन्नधान्य, पाणी, वीज आणि गॅस या सगळ्या गोष्टी येथे आयात कराव्या लागतात. आयात निर्यातीवर किंवा उत्पन्नावर या ठिकाणी कुठलाही कर नाही. जगभरातील 130 कोटी रोमन कॅथलिक भक्तांकडून येणाऱ्या ऐच्छिक देणग्यामधून राज्याचा सर्व खर्च चालतोय. ठेवींवरील व्याज, तिकीटं आणि नाण्यांची विक्री, संग्रहालयातील प्रवेश इत्यादी म्हणून प्रचंड उत्पन्न या देशाला मिळतं. युनेस्कोनं व्हॅटिकन सिटीला जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे. धार्मिकदृष्ट्या पोप हा रोमचा बिशप असतो. ही व्हॅटिकन सिटी इटलीमध्ये स्थित असल्यामुळं इटालियन लष्कराप्रमाणेच या देशाला संरक्षण पुरवण्यात येतं. तसा करार मात्र झाला नाही. त्या छोट्या देशाकडं स्वतःचं असं सैनिक नाही. पोपच्या सुरक्षिततेसाठी मात्र स्विस गार्ड जबाबदार आहेत. तसंच इतर देशाशी राजनैतिक संबंध ठेवण्यासाठी इथे स्वतंत्र यंत्रणा नाही. स्वतः पोप गरजेनुसार ते काम पाहतात. जगातील सर्व राष्ट्रांपेक्षा व्हॅटिकनमध्ये जास्त वाईन रिचवली जाते. एका वर्षात प्रत्येक रहिवासी किमान 105 बाटल्या वाईन रिचवतो. व्हॅटिकन हे कलेचं माहेरघर आहे. आपण पाहतच आहोत तिथली कला. तर असा हा मनोरंजक व्हॅटिकन शहराचा म्हणजेच राज्याचा म्हणजेच देशाचा इतिहास आहे.
तर मित्रांनो, अशी ही वॅटिंगन शहराविषयी आणि या चर्चविषयी आणि पोपविषयी आपण माहिती घेतलेली आहे. ही जी चर्च दिसते त्याच्या उजव्या बाजूलाच, म्हणजे मी आता जे सांगतो तिथे पोप राहतात. पोप यांचं निवासस्थान आहे. आणि या ठिकाणी ही जी मनोरंजक माहिती दिली, अशीच काही माहिती मिळाल्यास पुढील भागात आपण पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा द न्यूज प्लस आणि विदेशवारी सोलापुरी. बाय.